बाळाचा जन्म होणं एक पूर्णतः नवीन आयुष्याची सुरुवात असते आणि हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. बाळ जोपर्यंत पोटात असतं तेव्हा त्याचा सगळा श्वास आई देत असते, परंतु बाळ बाहेर आल्यानंतर त्याचा स्वतःचा श्वास चालू होणं हे गरजेचं असतं. 26 आठवड्याचं बाळ साधारणतः ICU मध्ये 3 ते 4 महिने असतं. त्यामध्ये लहान मुलांच्या शस्त्रक्रिया करणारे पिडियाट्रिक सर्जन असतात, लहान मुलांसाठीचे मेंदूचे डॉक्टर असतात, पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट इथे येतात. नवजात बालकांच्या क्षेत्रामध्ये हे अत्यंत अग्रगण्य जागा आहे. घरात बाळ जन्माला येणं ही प्रत्येक कुटुंबासाठी आनंदाची गोष्ट असते, पण बाळाबरोबरच त्याच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी ही जबाबदारी आणि भीती देखील येते. कल्याणमधील यशोनंदन रुग्णालयाचे संचालक, संस्थापक आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अनंत इटकर गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ बालकांची उपचार पद्धती आणि बालरोग काळजी या क्षेत्रामध्ये बहुमूल्य असं कार्य करत आहेत. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार, MHAMTV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी जान्हवी मोरे. सर, आपलं देखील MHAMTV मध्ये स्वागत आहे. आपण बाळाचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीस कोणत्या प्रकारचा धोका असतो आणि त्याची लक्षणं कोणती असतात? बाळाचा जन्म होणं एक पूर्णतः नवीन आयुष्याची सुरुवात असते आणि हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. जेव्हा बाळाचा जन्म होता आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की हे बाळ पूर्ण दिवसाचं आहे का अपूर्ण दिवसांचं बाळ आहे. पूर्ण दिवस म्हणजे बाळ आईच्या पोटामध्ये 37 ते 40 आठवडे कमीत कमी राहिलेलं आहे का. जर ते 37 आठवडे मिनिमम राहिलेलं असेल किंवा किमान तेवढे काळ घालवलेला असेल तर ते पूर्ण दिवसाचं बाळ म्हणता येतं. पूर्ण दिवसाच्या बाळांच्या मध्ये त्रास त्या मानाने कमी येतात. पूर्ण दिवसांचं बाळ जन्मल्यानंतर लगेच रडलं आहे का हे बघणं गरजेचं असतं. रडण्याचा अर्थ असा आहे की बाळाचा श्वास चालू होणे. श्वास चालू झाला तरच त्याचं आयुष्य चालू होतं. बाळ जोपर्यंत पोटात असतं तेव्हा त्याचा सगळा श्वास आई देत असते, परंतु बाळ बाहेर आल्यानंतर त्याचा स्वतःचा श्वास चालू होणं हे गरजेचं असतं. त्यामुळे त्याचा श्वास चालू झालाय का हे बघणं गरजेचं असतं. आणि जेव्हा श्वास चालू झालाय त्यानं शी आणि सू केलेली आहे का ह्या बाबी बघितल्यानंतर 2 मेजर सिस्टीम्स ज्या आहेत, या रेस्पिरेटरी सिस्टीम, युरिनरी सिस्टीम आणि गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टीम, ह्या 3 सिस्टीम्स व्यवस्थित चालू आहेत. ह्यानंतर एकदा बाळ अंगावरच्या दुधावर शिफ्ट केल्यानंतर त्याची काळजी संपते किंवा कमी होते म्हणायला हरकत नाही. परंतु जर आपण अपूर्ण दिवसांच्या बाळांच्या बाबतीतला जर विचार करायला गेलो, जी बाळं 37 आठवड्यापेक्षा कमी काळ आईच्या पोटात राहिलेली आहेत, अशी बाळं खूप गंभीर असतात. त्याची गंभीरता कशावर डिपेंड करते की ते किती आठवड्यांची बाळ आहेत. जसं मी आत्ताच तुमच्याशी बोललो की 37 आठवड्याचं बाळ हे पूर्ण दिवसाचं बाळ, 36, 35, 32, 33 ह्याच्यापेक्षा जसं जसं तुम्ही खाली जायला लागतात तशी त्यांची कॉम्प्लेक्सिटी वाढायला लागते. साधारण काही बाळं 27, 28 आठवड्यांची येतात, 26 आठवड्यांची येतात आणि त्यांच्यामध्ये अत्यंत अवघड ट्रीटमेंटचा काळ असतो. आणि त्यामध्ये अशा बाळांच्या मध्ये बरेच वेगवेगळे त्रास यायला लागतात. सर्वात महत्त्वाचा त्रास हा श्वासाचा असतो, कारण त्यांची फुफ्फुसच तयार नसतात किंवा अपूर्ण तयार असतात. मग त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवायला लागतं. व्हेंटिलेटरवर त्यांना दूध पचत नाही. सो एव्हरी सिस्टीम नीड्स अ सपोर्ट आणि ह्यांची ट्रीटमेंट ही अत्यंत गुंतागुंतीची असते. पण मग एकदा ते त्यातून वाचले तर पुढे भविष्यात त्यांना धोका असतो का? जेवढा जास्त त्रास ह्या काळात होतो तेवढेच धोके पुढच्या काळात पण असू शकतात. एकदा जर एखादं 35-36 आठवड्याचं बाळ 4-5 दिवसात ICUतून चांगलं होऊन निघून जातं, त्यांच्यामधले इन्व्हॉल्व धोके पण खूप कमी असतात. परंतु जसं तुम्ही 30 आठवड्याच्या खाली यायला लागतात, 28, 27, 26 आठवडे, 26 आठवड्याचं बाळ साधारणतः ICU मध्ये 3 ते 4 महिने असतं आणि 4 महिन्यातला बराचसा काळ ते स्वतःच्या श्वासावर नसतं तर व्हेंटिलेटरच्या श्वासावर असतं. आणि अशा बाळांच्या मध्ये जीवनाचे धोके किंवा मृत्यूची रिस्क ही ह्या काळातही जास्त असते आणि नंतरही अशांच्या बाळांच्या मध्ये डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम्स म्हणजे बुद्धीची वाढ कशी होते, चालताना,
पळताना काय त्रास येतील, पुन्हा शाळेमध्ये काय त्रास येतील, ते लगेच प्रिडिक्ट करता येत नाही. ते हळूहळू आपल्याला समजायला लागतं. बरोबर. लहान मुलांवर ट्रीटमेंट करणं हे तुमच्यासाठी किती आव्हानात्मक आहे आणि ते आव्हान तुम्ही कसं पेलता? लहान बाळाचं ट्रीटमेंटचं जर बघायला गेलं तर लहान बाळ आणि मोठ्यांच्या ट्रीटमेंटमध्ये जर फरक बघायला गेला तर एखादं लोहाराचं काम आणि एखादं सोनाराचं काम हे किती फरक असतो तसाच आहे. की एखादा ॲडल्ट व्यक्तीची जेव्हा ट्रीटमेंट असते तेव्हा त्याचं वजन 70 ते 80-90 किलोच्या रेंजमध्ये असतं. हेच आमच्या बाळांची वजनं 3-3.5 किलोपासून चालू होतात आणि जसं ते खाली जायला लागतात, कुणी 1.5 किलोचं असतं, कुणी 1200 ग्रॅम, कुणी 1 किलो, कुणी 800 ग्रॅम, 700 ग्रॅम, 600 ग्रॅम, ह्या टोकाला जाऊन ट्रीटमेंट करायला लागते. त्यामुळे त्यांच्या सगळ्याच बाबी अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीच्या असतात. एक उदाहरण द्यायचं झालं तर मोठ्या व्यक्तींना समजा 1 ग्रॅम इंजेक्शन लागत असेल तर आम्हाला 20 ते 30 मिलीग्रॅम लागतं. किंवा आता मोठे व्यक्ती एका वेळेला श्वास 600 ते 700 ml घेत असतात. तर ह्या बाळांचे काही बाळांचे श्वास हे 6 ml 7 ml असतात. हे 1 ml चा डिफरन्स सुद्धा खूप मोठा असतो. त्यामुळे ह्यांची सगळीच बाबी अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीची असतात. यशोनंदन रुग्णालयाच्या माध्यमातून तुम्ही कोणकोणत्या पद्धतीची उपचार पद्धती या बालकांना देत असतात? यशोनंदन हॉस्पिटल हे नवजात बालकांच्या क्षेत्रामध्ये हे अत्यंत अग्रगण्य जागा आहे. मुंबईमध्ये सुद्धा फार कमी हॉस्पिटल्समध्ये एवढ्या सुविधा असतील. हे काम आम्ही जवळपास 30 वर्ष झाले या क्षेत्रात सातत्याने करत आहोत आणि आमची प्रगती किंवा ॲडव्हान्समेंट म्हणता येईल की नवीन इक्विपमेंट येणं, नवीन टेक्नॉलॉजी येणं, हे कंटिन्युअसली प्रोग्रेस चालू आहे. अशा बाळांच्यासाठीची ही जी ट्रीटमेंट आहे ते आमच्याकडे बाळं अगदी डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा ते अगदी वाडा, शहापूर ह्या पूर्ण जवळपास 100 किलोमीटरच्या एरियामधून इथे कॉम्प्लिकेटेड बाळं येत राहतात आणि उपचार करून चांगल्या रीतीने ते घरी जातात. त्यामुळे आम्ही वन ऑफ द ॲडव्हान्स सेंटर आहोत मुंबईमधले या क्षेत्रामध्ये. त्यांच्या उपचारासाठी कोणकोणते डॉक्टर्स इथे येत असतात? ह्या नवजात बालकांच्या उपचारासाठी मी ह्या क्षेत्रामध्ये जवळपास 30 वर्षापेक्षाही जास्त अनुभव असलेला डॉक्टर आहे. मी इन्चार्ज असते इथे. माझ्याबरोबर अजून 5 बालरोग तज्ज्ञ सातत्याने कंटिन्युअसली इथे काम करत असतात. त्यातील 2 बालरोग तज्ज्ञ तर 20 वर्षापेक्षाही जास्त काळ इथे काम करतायत. म्हणजे आमची तीच टीम सातत्याने गेले 20 वर्ष कंटिन्युअसली काम करते. दुसरी बाब आहे, आमच्या 4 बालरोग तज्ज्ञाला मदतीस असे 5 ते 6 RMOs इथे कंटिन्युअसली काम करत असतात. आम्ही 10-11 डॉक्टर्स मिळून राऊंड द क्लॉक ही सर्व्हिस देत असतो ह्या बाळांसाठीची. हे सोडून बाकीच्या क्षेत्रातील काही डॉक्टर्स आम्हाला मदतीला येत राहतात. त्यामध्ये लहान मुलांच्या शस्त्रक्रिया करणारे पिडॅट्रिक सर्जन असतात, लहान मुलांसाठीचे मेंदूचे डॉक्टर असतात, पिडॅट्रिक न्यूरोलॉजिस्ट इथे येतात. ह्या बाळांना कधी डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम्स येतात, त्यासाठी डेव्हलपमेंटल पिडॅट्रिशियन येतात. ह्या बाळांसाठी फिजिओथेरपीची गरज असते, त्यासाठी अर्ली इंटरव्हेन्शन आणि फिजिओथेरपीसाठीचे एक वेगळे डॉक्टर येतात. पुन्हा ह्या बाळांच्या डोळ्यांना कधी त्रास राहतात, तर ह्यांच्यासाठी रिटाना स्पेशालिस्ट येऊन सगळ्यांचे डोळे चेक करून जातात. हे असे एवढ्या सर्व डॉक्टरांची टीम ह्या बाळांच्या निगराणीसाठी कंटिन्युअसली काम करत असते. लहान बाळांचा आहार कसा असावा, त्यांना लसीकरण कधी दिलं पाहिजे, आणि आता हल्ली एक मी बघितलं पालकांमध्ये की लहान बाळांना मीठ देऊ नये वगैरे आहारात, असा पण एक समज त्यांच्यामध्ये आहे. तर या सगळ्या विषयी तुम्ही काय सांगाल? लहान बाळांच्या मध्ये पहिले 6 महिने तरी ते पूर्णतः अंगावरच्या दुधावर राहायला पाहिजेत. जर ते अंगावरच्या दुधावर असतील तर त्यांना आजार हे अत्यंत कमी होतात. आईनी ज्या आजारांना तोंड दिलेलं आहे तिच्या आयुष्यामध्ये त्याची सगळी प्रतिकारशक्ती त्या दुधातून बाळाला येत असते. त्यामुळं पहिले 6 महिने सर्व बाळं ही फक्त अंगावरच्या दुधावर राहायला पाहिजेत. आमच्याकडे फक्त अंगावरच्या दुधावर अगदी छोटी बाळं पण 700-800 ग्रॅमची बाळं पण फक्त अंगावरच्याच दुधावर वाढलेली असतात.
आणि त्यांना मदत करण्यासाठी इव्हन लॅक्टेशनचे काउन्सिलर्स आणि एक्सपर्ट्स आमच्याकडे इथे आहेत. तर 6 महिन्यानंतर जर आपल्याला दूध वरचा आहार चालू करायचा झाला तर डाळ तांदळाची खिमटी किंवा काही फळाचे ज्यूस अशा स्वरूपातून द्यावा. वरचं कुठलंही दूध देण्यात येऊ नये. कारण माणूस कुठलाही प्राणी जो असतो, समजा गाईचं पिल्लू फक्त गाईचं दूध पितं, आपल्या बाळांना हे गाईच्या दुधाची गरज नसते. त्यामुळे 6 महिन्यानंतर वरचा पूरक आहार जो चालू करायचा असतो तो होममेड फूड असावा. कुठल्याही फॉर्ममध्ये कमर्शियली अवेलेबल फूड देऊ नये. सेरलॅक किंवा हे जे असे प्रकारचे जे फूड असतात ते देण्यापेक्षा तुम्ही होममेड फूड द्यावं. त्याच्यामध्ये डाळ तांदळाची खिमटी असेल, पालकाचं सूप असेल, फळांचे ज्यूस असतील, अशा स्वरूपाचे फूड द्यावेत. आणि ते हळूहळू तुमच्या घरातल्या प्रथेनुसार ते वाढवत न्यावेत. तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर 9व्या-10व्या नंतर सूप वगैरे चालू करायला हरकत नाही. तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही तुमच्या ट्रॅडिशननुसार ते चालू राहावं. 1 वर्षाला तुमचं मूल तुमच्या ताटामध्ये बसून जेवायला हवं. तो चांगला आहार. म्हणजे हे जर असं झालं तर त्यांच्या आवडीनिवडीनंतरचे फूड फॅट्स हे रिलेटिव्हली कमी होतात. 1.5 वर्षापर्यंत साधारणतः अंगावरचं दूध चालू ठेवावं. सोबत हा पोषक आहार असावा. 1.5 ते 2 वर्षाच्या रेंजमध्ये साधारण आईचं दूध बंद करायला हरकत नाही. मधल्या काळात जर काही माता ह्या वर्किंग असतात तर त्यांना 6 महिन्यानंतर कामाला जायला लागतं. तर अशा केसेसमध्ये त्यांनी काही काळ पार्ट टाइम जॉब्स मिळत असतील तर तशा स्वरूपाचं बघावं. सो दॅट त्या जास्तीत जास्त वेळ ह्या बाळांसाठी देऊ शकतात. जर त्यांना जायला लागलं काही काळ बाहेर तरी त्या दूध काढून ठेवून जाऊ शकतात. ते नंतर बाळाचे केअरटेकर जे कोणी आजी असतील किंवा इतर कोणी व्यक्ती असतील ते दूध वापरू शकतात. अशा रीतीने आईच्या दुधाचा जास्तीत जास्त वापर आपल्याला करता येऊ शकतो. पण काही वेळेला असं होतं की आईला दूध येत नसतं, तर त्यावेळेला अशी काही सुविधा तुमच्या इथे रुग्णालयात आहे का की त्यांना ते प्रोव्हाइड केलं जाऊ शकतं? आईला दूध येत नाही हे फार क्वचित, फार अत्यंत रेअरली होतं. जर त्याच वेळेला जर इथे आले तर आमच्याकडे लॅक्टेशन काउन्सिलर्स आणि एक्सपर्ट्स जे असतात ते त्यांना मदत करू शकतात. बऱ्याच वेळेला हे बाळांना पकडण्यामधील चुकीमुळे किंवा तुमच्या गैरसमजामुळे हे प्रॉब्लेम्स येतात आणि अननेसेसरी स्ट्रेस ह्या गोष्टीमुळे त्यांचं दूध कमी होऊ शकतं. त्यामुळे मातांनी चौरस आहार घेतला आणि व्यवस्थित हेल्प घेतली तर अत्यंत क्वचित वेळेला वरच्या दुधाची गरज लागते. सध्या वरच्या दुधासाठी मुंबईमध्ये काही ठिकाणी ह्युमन मिल्क बँक्स आहेत. कल्याणमध्ये दुर्दैवाने अजूनपर्यंत तशी सुविधा नाही आहे. परंतु आम्ही एवढ्या सर्व बाळांची ट्रीटमेंट करतो आणि वी ट्रीट सक्सेसफुली विथ मदर्स ओन मिल्क. आणि आईचं स्वतःचं दुधासारखं दुसरं दूध कुठेच नसतं. बरं. आणि त्यांच्या आहारात मिठाचा समावेश असावा की नाही ह्याबाबत? पहिले 6 महिने तर अंगावरच्या दुधाशिवाय दुसरं काही नाही. 1 वर्षापर्यंत मीठ आणि साखर शक्य तेवढं वापरू नका. न वापरलेलं चांगलं. 1 वर्षानंतर हलकसं मीठ वापरायला हरकत नाही. 1 वर्षापर्यंत ह्या सगळ्या बाबींची गरज नाही. लसीकरणाबाबत काय सांगा? लसीकरण हे आपण कशासाठी करत असतो की लसी ह्या तुम्हाला आजारापासून प्रिव्हेंट करतात. गेल्या 150-200 वर्षामध्ये खूप साऱ्या नवीन लसी आलेल्या आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया खूप ॲडव्हान्स लसी पण देतात आणि त्या फ्री ऑफ कॉस्ट देतात. साधारण 9 आजारांसाठीच्या वेगवेगळ्या लसी म्हणजे BCG, ओरल पोलिओ, हेपॅटायटिस बी, ट्रिपल आणि रोटा व्हायरस, हे सगळ्या लसी ह्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे सर्व बालकांना फ्री देत असतं. तर त्या सर्व लसींचा डेफिनेटली भाग घ्यावा, सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे. ह्याबरोबरच अजूनही काही नवीन ॲडव्हान्स लसी आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये हेपॅटायटिस A आहे, चिकन पॉक्स आहे, टायफॉइड आहे, आता नवीन कॉलरा येते. ह्या लसी गव्हर्नमेंटकडून अद्याप तरी उपलब्ध नाही. काही काळानंतर एखाद्याच त्याही येतील पण अद्याप तरी त्या उपलब्ध नाही आहेत. एक फ्लू म्हणून व्हॅक्सिन असतं ते पण. ह्या सर्व लसी ज्यांना शक्य असेल त्या सगळ्यांनी देऊन घ्याव्यात.
या सर्व लसी ह्या जवळपास सर्व बालरोग तज्ज्ञांच्याकडे उपलब्ध असतात. तर त्या देण्याने बालकांचे, मुलांचे पुढील आजारापासूनचे संरक्षण होऊ शकते. अजून एक नवीन लस आलेली जी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणतात, HPV व्हॅक्सिन आहे. हे सर्व्हायकल कॅन्सर पासूनच्या प्रिव्हेन्शनसाठी आहे. ती सर्व मुलींना 9 ते 14 वर्षाच्या मध्ये 9 ते 16 मध्ये देऊन टाकावी. हीच लस आता मुलांसाठी पण उपलब्ध आहे. फक्त ती मुलींनीच घ्यावी असं नाही. ही लस सध्या मुलांसाठी पण उपलब्ध आहे. ह्यामुळे पेनाइल कॅन्सर्स हे कमी होतात किंवा थांबतात. तर मुलं आणि मुलींना 9 ते 16 वर्षापर्यंत ही देण्यात यावी. बरं. बालकांनी निरोगी राहावं यासाठी पालकांनी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा काय सल्ला द्याल पालकांना तुम्ही? माझं क्षेत्र सर्वात जास्त नवजात बालकांचं आहे. त्यामुळे जेव्हा प्रेग्नंट असतील माता, त्यांनी जेवढं शक्य आहे तेवढं आनंदी राहावं. त्यांचा आहार चौरस असावा. घरातली रुटीन कामं करावीत. डे टू डे तुमचं ऑफिस वर्कही करावं, परंतु खूप एक्स्ट्रा दगदग टाळावी. आहार चौरस ठेवा. शक्य तेवढं जे प्रेग्नन्सी आहे ती पूर्ण दिवसांच्याकडे जायला हवी. जेवढे शक्य असतील तेवढे प्रिमॅच्युरिटी टाळावीत. एवढं केलं तर बाळ सुदृढ आणि चांगले होतात. प्रेग्नन्सीच्या काळामध्ये त्यांच्या प्रॉपर सोनोग्राफीज करून त्यांची ग्रोथ व्यवस्थित आहे का, जे डॉक्टरांनी सांगितलेले सल्ले हे पाळावेत, आहाराचे आणि व्यायामाचे. हे केलं तर बाळं चांगली जन्माला येतात. लहान बाळ हे कोवळ्या फुलासारखं असतं. त्यांची योग्य काळजी घेतली आणि त्यांना प्रेमाची ऊब दिली तर ते निरोगी आयुष्य जगू शकतात. डॉक्टरांनी आत्ताच आपल्याला बालकांची, नवजात शिशूंची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे. त्याप्रमाणे पालकांनी आपल्या मुलांची जर काळजी घेतली आणि भीती देखील नक्कीच दूर होईल. कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या MHAMTV फेसबुक पेजला आणि YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.